शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण एक हवामान अंदाज बघणार आहोत की जूनच्या शेवटी आणि जुलैला नेमकी पाऊस कसा राहणार. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वपूर्ण आणि इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ आहे. आपण जसं 8 दिवसापूर्वीपासून सांगतो की 22 तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस चालू होणार. पाऊस चालू झालेला आहे 22, 23 आणि 24 तारखेला. पाऊस आजची 24 तारीख आहे. 24 तारखेला आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खूप जोरदार मुसळधार असा पाऊस जो आहे संभाजीनगर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये गावामध्ये झालेला आहे. त्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकरच जोरदार मुसळधार पाऊस चालू होईल. ते एकंदरीत 22, 23 आणि 24 तारीख झाली आहे, परंतु 25, 26, 27 तारखेला सुद्धा खूप जोरदार आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी दिसते. त्यामुळे आता आपण एकंदरीत बघूया की जुलै महिन्यामध्ये आणि आता जे राहिलेले दिवस आहे जून महिन्याचे, त्यामध्ये एकंदरीत पावसाची परिस्थिती कशी राहील. तर चला बघूया. त्या अगोदर आपल्या ॲग्रो इंडिया गुरु या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर नक्की करा मित्रांनो, आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर चला बघूया. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की एकंदरीत 24 तारखेला आज कशा पद्धतीने संभाजीनगरमध्ये पाऊस झाला. 25 तारखेला संध्याकाळी म्हणजे एकंदरीत 2 वाजेनंतर 2 ते 3 वाजेनंतर वातावरणामध्ये मोठा बदल होईल आणि जोरदार मुसळधार पाऊस हा सुरू होईल मित्रांनो. आणि 7 वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता एकंदरीत दिसते. आपण बघूया की 26 तारखेला रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27ला 2 ते 3 नंतर वातावरणामध्ये बदल होईल आणि संपूर्ण रात्रभर पाऊस पडण्याची शक्यता हे 27 तारखेला, म्हणजे 27 तारखेला पाऊस हा वाढू शकतो. आणि त्या पद्धतीने पाऊस वाढल्यानंतर सर्व भागामध्ये हा पाऊस होईल. 28 तारखेला आपण बघूया तर 28ला सुद्धा 4 नंतर वातावरणामध्ये बदल होईल आणि 4 ते रात्रीच्या 10 पर्यंत पाऊस हा खूप चांगला पडण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला एकंदरीत दिसते. तर संपूर्ण आपण आढावा या ठिकाणी या वेबसाईटच्या मदतीने घेणार आहोत की एकंदरीत परिस्थिती कशी राहील. आपण एकदा जुलै महिन्याचे आकडेवारी बघूया की कसा पाऊस राहील. तर जुलैमध्ये एक साधारण 22 तारखेपासून पाऊस चालू झालेला होता आणि जो 24 तारीख आहे 24ला 41% पाऊस पडण्याची शक्यता होती. त्यानंतर उद्या 25 तारखेला जे आहे 50% पाऊस पडू शकतोय. त्यानंतर जे पुढं शक्यता आहे ती 26 तारखेची. 26 तारखेला सुद्धा पाऊस हा वाढू शकतो. तर म्हणजे एक साधारण 34% पाऊस पडेल. त्यानंतर 27 तारखेला पावसामध्ये जो आपल्याला बदल आहे तो होताना दिसेल आणि 57% पाऊस म्हणजे खूप चांगला पाऊस हा 27 तारखेला पडेल. त्यानंतर 27 नंतर आपण एकंदरीत बघूया की 28 तारखेला काय परिस्थिती राहील. 28ला सुद्धा खूप चांगला पाऊस पडू शकतो. 29ला सुद्धा पावसाचं प्रमाण वाढेल आणि एकंदरीत जे 30 तारीख आहे 30ला सुद्धा 40%च्या वर पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आपण आता जून महिन्यामध्ये एखादा सरासरी खूप चांगला राहील. जुलै महिना आपण बघणार आहोत की पावसाची परिस्थिती नेमकी कशी राहणार आहे. तर 1 तारखेला जो आहे 57% पाऊस पडेल. त्यानंतर 2 तारखेला 61% पाऊस पडेल. त्यानंतर 3 तारखेला जे आहे 97% पाऊस, 3ला 67% पाऊस पडेल. त्यानंतर 4ला पाऊस खूप चांगला वाढणार आहे. तो एकंदरीत 90%पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता ही आपल्याला 4 तारखेला दिसते मित्रांनो. त्यामुळे 4ला म्हणजे शनिवारी खूप चांगला पाऊस हा पडू शकतो. त्यानंतर परत एकदा रविवारी सुद्धा पावसाचं प्रमाण हे नक्की जास्तच राहणार आहे. त्यानंतर जे सोमवारी आहे म्हणजे 90% हा रविवारी राहील पुढच्या. त्यानंतर पुढचं जे पाऊस आहे 6 तारखेला सुद्धा या ठिकाणी पावसाचं प्रमाण चांगलं राहणार आहे. 60%पर्यंत पाऊस हा पडू शकतो. त्यानंतर जो मंगळवार आहे त्यानंतर पावसाचा ओस हा थोडा कमी होत चालेल. म्हणजे 4 ते 5 तारखेनंतर पावसाचा ओस हा थोडा कमी होईल.
त्यानंतरच 8 तारखेला आणखी कमी होईल. मग 8 नंतर पाऊस हा उघडेल मित्रांनो. साधारण एक 10% पर्यंत, म्हणजे कुठे पडेल कुठे पडणार नाही, भाग बदलत पाऊस हा पडत राहणार आहे. त्यामुळे थोडीशी जी बखाड म्हणतो आपण, ती एक साधारण 2 हप्त्याची बखाड पडण्याची जी शक्यता आहे ती पडू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने आपलं नियोजन करावं आणि एकंदरीत जे 24 तारीख आहे, 24 तारखेनंतर परत वातावरणामध्ये बदल होऊन 24ला 30% पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर परत एकदा 84% जे 26 तारीख आहे, 26 जुलैला 84% पर्यंत पावसाचं प्रमाण हे वाढेल. त्यानंतर एकंदरीत 26, 27, 28, 29 आणि 30 हे 3 ते 4 दिवस, 5 दिवस रेग्युलर खूप चांगला पावसाचे पर्सेंटेज आहे. खूप चांगला पाऊस हा पडू शकतो मित्रांनो. त्यामुळे हा मंथ एंड ते जुलै मंथ एंड खूप चांगला पाऊस राहील. मधल्या काळामध्ये पावसाचं प्रमाण हे थोडं कमी झालेलं आपल्याला दिसून येईल. त्यामुळे आपण त्या पद्धतीने पूर्ण पिकाचं नियोजन आपल्याला करायचं, की मध्ये एक 8-15 दिवस पाऊस कमी प्रमाणात जरी झाला आणि पाऊस जर उघडला तर आपण ठिबकद्वारे पाणी देऊ शकू, किंवा आपल्याला पाण्याचे सोर्सेस काही देता येईल का, या पद्धतीने आपण पिकाचं नियोजन करा, जेणेकरून आपल्याला यावर्षीचे पिकं व्यवस्थित तग धरता येतील. त्यामुळे मित्रांनो, ही माहिती एकंदरीत पूर्ण बघा, आपल्या संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि या पद्धतीने आपल्या पिकांचं नियोजन करा. हे आपण पूर्ण वेबसाईटने जे काय आकडेवारी आहे ती तुमच्या समोर मांडलेली आहे. त्यामुळे ते जे काय बदल होतील वेळोवेळी आपण अपडेट आपल्यापर्यंत नक्की पोहोचवू. आणि अजून 3 ते 4 दिवस, म्हणजे एक साधारण या जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत आणि जुलैच्या सुरुवातीपर्यंत खूप चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजूनसुद्धा ज्या भागात पाऊस पडलेला नसेल, एक 3 ते 4 दिवसामध्ये खूप चांगला पाऊस होईल. जवळजवळ या महिन्यात ते जुलैच्या सुरुवातीच्या काही दिवसामध्ये नक्की सर्व शेतकऱ्यांच्या लागवडी या होतील मित्रांनो. त्यामुळे चिंता करू नका. परत एकदा नवीन अपडेट घेऊन आपण येऊ. तोपर्यंत आपल्याला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.